दिस इज कॉल्ड वातावरण. बॉय, दिस इज कॉल्ड वातावरण. भागड़ अभयारण्य, ठाणे वन्यजीवन विभाग. इधर चित्ता बिबटा तुमको मिल सकता है, तो ज़्यादा पिछवाड़ा मस्ती नहीं करने का, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि सध्या स्वागत आहे सगळ्यांचं एका नवीन व्लॉगमध्ये. सध्या आपण फुल पेटी पॅक होऊन चाललेलो आहे. जायचं आपल्याला लावासाला, पण सध्या कासरसाईमध्ये आणि मस्त वातावरण आहे. फुल पाऊस चालू आहे. एकतर वाट तरी लागणार नाही तर मजा तरी जास्त येणार आहे. हे पाहू शकता तुम्ही इथलं व्ह्यू. वरतून कासरसाईचा डॅम आहे. इथून थोडं पाणी आलं आहे. आणि असंच जाता पॉईंट भेटला, म्हटलं थांबावं इथं. लेट्स सी. बऱ्याच दिवसानंतर व्लॉग येतो आहे. नवीन आपण DJI घेतला आहे ॲक्शन 5 Pro, ज्याच्यामध्ये आता रेकॉर्ड करतो आहे. क्वालिटी पण चेक होईल. आय गेस 4K 60 FPS वरती. अरे याला फ्रंटला पण स्क्रीन आहे, टच स्क्रीन, त्यामुळं सगळंच रेकॉर्ड होतं आहे. चला, आत्ता इथंच एवढं जोरदार पाऊस आहे, पुढं काय होणार आहे काय सांगते. तर 60 किलोमीटर आहे आपल्यापासून लावासा. लेट्स सी कसं काय होता येईल. घरातनं निघताना तर एकदम जोरदार पाऊस होता, पण जसं मान रोड वगैरे आपण क्रॉस करत आलो पाऊसच थांबला. एकदम ऊन पडलं आहे फुल कडक. आणि ह्या रेनकोटमध्ये तर आणखीन गरम होतं आहे. येताना आपण इथं थांबू शकतो जेवायला, कारण की इथलं जेवण एकदम मस्त असतं. इथं जर कधी आलात तर चिकन खिमा आणि प्रॉन्स वगैरे भेटतो, एक नंबर. तर बघू आपण किती वाजेपर्यंत येतं आहे, त्यानुसार थांबता येईल मग जेवणासाठी. जस्ट आपण पौड क्रॉस केलं. पौड क्रॉस केल्यानंतर जे वातावरणात ड्रास्टिक चेंज आला आहे, जोरदार पाऊस चालू झाला एकदम. चल ठीक आहे, पाऊस आहे तर मजा आहे, नाहीतर पाऊस नाही तर काय मजा येतं. पण पुढे गेल्यानंतर यावं असं मला वाटतं आहे. जास्तपर्यंतच नाही आला पाहिजे आहे. सध्या आपल्याला छोटे छोटे वॉटरफॉल येऊन गेले मागच. वॉटरफॉल म्हणजे ते हे बांध जो असतो ना तांदळाला, याला त्याला बांधलेला जे गहू ज्वारी तर नाही लागत सध्या, तांदूळच चालू आहे. तांदळाला जो बांध टाकलेला आहे त्याच्यातनं पाणी जे सुटते ना भाई, काय व्ह्यू दिसतोय. पण प्रत्येक वेळेस ठेवता येत नाही आहे चालू, कारण की आपण चार्जर आणलेला आहे, चालू ठेवतो शकतो. चमन भात लागवड चालू आहे. जर तुम्हाला दिसला असेल तर प्लॅनमध्ये थोडा चेंज झालेला आहे. सांगायचं विसरलो, आपण लावासाला जाणार होतो तर कॅन्सल झालेलं आहे. आणि आपण आता ताम्हिणी साईडला चाललेलो आहे. ताम्हिणीच्या अलीकडं थोडासा एक कुंडलिका व्हॅली आहे, तिथं आपण जाऊ. तिथं वातावरण चेक करू. त्याच्यानंतर जर प्लॅन झाला तर पुढं जाता येईल, कारण की सध्या आपल्याला निघायलाच उशीर झाला होता. 3:30 आपल्याला आत्ताच वाजलेत. आणि मुळशी डॅमच्या जवळपास आहे आपण सध्या. लेट्स सी इफ टाईम अलाउस अस वी विल गो पुढं थोडंसं. बट इफ टाईम कम वी रिटर्न होम डायरेक्टली. या उंदीर सोडतं ते का? मला वाटलं खेकडा पकड स्पर्धा चालू आहे का काय. खेकडे पकडायची सध्या टायमिंग आहे ना, त्यामुळं आय गेस खेकडे पकड स्पर्धा चालू आहे तिकडे. इकडं पण असले भारी भारी प्रॉपर्टी झालेत ना भाई. जेव्हा कधी आपण स्टेसाठी येऊ, एक मजबूत विला तर नाही घ्या, विलाची गरज पण नाही, एक मजबूत कॉटेज घेऊन राहता येईल. एकदमच जोरात राप चालू झालेलं आहे पाऊस. त्यामुळे साईडला थांबण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे, कारण की समोरचं दिसत नाही. जर वाईजर आपण बंद केलं तर, आणि इथून दिसतं आपलं धरण. धरण कमी आणि ढग जास्त दिसत त्याच्यात. अरे वा, इधर से नीचे जा सकते आपण, लेकिन अपन को ऐसा है रिस्क वगैरह लेने का नहीं है, इसलिए नीचे नहीं जाएंगे अपन. क्या है, इधर इस रुपये की ज़्यादा नीचे जाएंगे ना तो भाई नीचे का चला जाएंगे. वाढला लय वाढतोय. टाईम आहे कसा आपल्याकडे आत्ता? 4 तर वाजलेत फक्त. पाऊस एकदम थांबला आणि विजिबिलिटी पण मगाच्यापेक्षा चांगली येते. तर आत्ता दिसत असेल समोरचे वॉटरफॉल वगैरे. मगाशी तर काहीच नव्हतं दिसत. आणि स्कूटी घेऊन याचे फायदे बरेच आहेत भावा. त्याच्या डिक्कीमध्ये जे मटेरियल राहतं ना, इट्स व्हेरी कम्फर्टेबल, मेक्स यू कम्फर्टेबल. ॲज यू कॅन सी देर इज लॉट्स ऑफ भात लावणी झालेली आहे. आणि पाहूया आणखीन आपण काही 10-1 किलोमीटर मागं असेल आय गेस. आणि एक गोष्ट सांगतो, गोष्ट म्हणजे रिॲलिटी. आम्ही लास्ट टाईम म्हणजे 2-3 वर्ष अगोदर
मी जी जुनी ज्युपिटर आहे, माझी जुनी ज्युपिटर जी आहे ती घेऊन आलो होतो आणि तिचे अचानक जो बेल्ट असतो जो इंजिनसाठी असतो तोच ब्रेक म्हणजे तुटला तिकडं तामिनीमध्ये. इथून एकाने आम्हाला हेल्प केली, त्यांनी पाय लावून नेलं फुल पावसात, एकदम कडक कडक पावसामध्ये त्यांनी आम्हाला तिकडं पौडपर्यंत पाय लावून नेलं. त्याचे धन्यवाद. त्याच्यामुळं आम्ही त्या दिवशी तिथपर्यंत पोहोचू शकलो. आमच्याकडे 2 गाड्या होत्या, पण जो समोर चालला होता तो बाई त्याच्या वेगळ्याच नशेत होता. ना फोन लागत होते ना काय ना, अचानक ऊन चालू झालं. दॅट्स द गुड थिंग. थोडं थोडं वाळवलं आपल्याला ते. लोग कहते हैं मैं शराब, असं गाणं तिथं लावलं होतं मगाशी. 2-4 जण दारू पित होते, चांगलं एन्जॉय करतात. अरे वा, काय प्रॉपर्टी मस्त. रेसिडेन्सी लेक रिसॉर्ट. ऑलमोस्ट सगळ्या कार्स ज्या आहेत ते हॅझर्ड लाईट चालू करून येते ते, कारण की तिकडं पाहू शकता जे फॉग आहे किंवा डग म्हणू शकता ते मूव्ह करते, पुढं पुढं चाललंय आणि आपण त्यांच्या अपोजिट डिरेक्शनला चालू आहे. जिधर से वो आ रहे उधर से आपण जा रहे. तर जाऊया पुढं आणखीन आणि लेट सी काय होतंय. ही आमची होणारी मिसेस आहे, त्यांना येड पळालं आहे त्यांचं सध्या फॉग वगैरे पाहून. हाऊस द वातावरण. चल 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 लवकर लवकर चल. हे कोणतं झाड आहे? हे बीजेपीचं कमळ आहे. लेट्स गो बेबी. अरे बंद झालं, चुकून मी इंडिकेटरचं बटन दाबलं, हॅझर्ड लाईट बंद झालेली आहे आपली. आणि हिला परत तर चालू करायच्यासाठी दोन्ही ब्रेक दाबून ठेवावं लागतात आणि ते चालू करावं लागते. आणि ते पण बंदमध्ये चालू होती वाटतं, म्हणजे गाडी जर एका जागी असेल तर. ह्या साईडला जर गेलो तर आपण जातो तामिनीकडं मेन, आणि इकडं आपण जातोय ह्याला काय म्हणतात त्याला, विसरलो मी, कुंडलिका व्हॅली. तिथे लिहिलं होतं महात्मा देवस्थानाकडे, म्हणजे आमचा जे हिंजवडीचा ग्रामदैवत आहेत तिकडं चाललो आहे आपण. म्हणजे ते अजून पुढे आहे त्याच्यापेक्षा. ते आम्ही दर मार्चमध्ये असतं हनुमान जयंतीला आमचा उरूस असतो, तर आम्ही बरेच लोक पायी येतात, पण मी पायी नाही येत कारण की आपण सध्या जॉबला असतो, तेवढे दिवस सुट्टी देत नाही आपल्याला, त्यामुळं आपण कारमध्ये येतो. अरे वा, फॉग इज वाडिंग. अरे बापरे, दिस इज कॉल्ड वातावरण. ये बॉय, दिस इज कॉल्ड वातावरण. अरे बापरे, इधर से कुछ तो दगड वगड गिरेलं आहे भाई. इधर समोर कोच दिसते. अरे बापरे, अरे बापरे, पुढचं दिसतच नाही भाई. 30 फुटाच्या पुढचं दिसत नाही. थांबाला हॅझर्ड लाईट लावते, तेवढं थांबा. 30 फुटाच्या ते काय समोरने गाडी आलीत, तिने पण लाईट लावलेली. थांबा. हा, काश्मीर नाही, आमचं मुळशी आहे. इतर असंच असतंय. 30 पण जास्त म्हणतो मी, 20 फुटाच्या पुढचं दिसत नाही बाई. आजची जी लीव घेतली मी, सुट्टी घेतली, ती वर्थ होती असं आपण म्हणू शकतो. आणि चुकून पण मला हॅझर्ड लाईट नाही लावायची, कारण आपलं हॅझर्ड लाईट लावली आहे त्याला बटनला हात नाही लावायचा, नाही तर परत गाडी थांबावी लागते. क्या बोलणे का पब्लिक. आपल्या R15 वेगळा एक स्विच आहे जिथून ते चालू होतं, या साईडला आहे आय गेस. कसं आहे वातावरण माझं पण. अरे बापरे, आता तर 15 फुटावरती झालाय फॉग. या फक्त समोरचा आहे ना, अचानक भयानक धप्पा द्यायला नको आला पाहिजे आपल्या समोरून.
नाही तर काम 25 होईल. हा तुला जास्त दिसत आहे ना. अरे बापरे, अरे बापरे. जसं जसं पुढे चालू तसं तसं इट्स सरप्राइझिंग अस. इंग्लिश कधी कधी निघती. काय माहिती कशी काय बोलता बोलता. इथून बघा कसं ते पांढरं पाणी. मला वाटलं कोणतरी हल्ला करते काय, अचानक काय आलंय का काय समोरून. हो दिसते दिसते. अरे बापरे, आता त्याच्यात पाऊस चालू झालाय. ते पण बारीक थेंब नाही येत, रप्प्याच्या रप्पे थेंब पडायला लागलेत. इथं एक हे मला वाटतं काय म्हणतात त्याला, योगा वगैरे करतात त्याला. योग नाही काहीतरी म्हणतात त्याला, मेडिटेशन सेंटर आहे इथं. इथं जे मेडिटेशन करायला येत असेल तो म्हणजे वेगळ्याच ह्याच्यात हे होत असेल की त्याचे जागा बघूनच ही दाखवतो मी. मेडिटेशन सेंटर पण समोर गेल्यावरती भेटेल आपल्याला. हो इथे आहे मेडिटेशन सेंटर. GMKM चमचम आर्यन योगा आश्रम. हा योगा आश्रम आहे. आत्ता एक थार भेटली होती आपल्याला ज्याची पूर्ण जी लाईटच म्हणतोय मिरर पण नाही, काचच आहेत त्या हे केलेल्या होत्या. काय म्हणतात त्याला, झेड ब्लॅक होती आणि त्याच्यातनं एक जण बाहेर निघाला होता. आणि त्याने नंतर आम्हाला थांबून विचारलं की पुढं दिसतंय का सगळं. म्हणलं हाय क्लिअर आहे सगळं, जाऊ शकता तुम्ही. जर मी येऊ शकतो, पण जर तुम्ही झेड ब्लॅक गाडी घेऊन येत असेल इकडं ब्लॅक टिंट लावलेली, तर भाई तुम्हाला जागेवरती थांबणं आहे. ती थार पण तशी जागेवरती थांबलेली होती. तुम्ही आता पाहू शकता की कॅमेरात तेवढं जस्टिस नाही करत, कारण की ते काय त्यांचं जे काय असेल सॉफ्टवेअरमध्ये ते माइल्ड करतं. जेवढं धुका असेल तेवढं थोडं 30% तरी माइल्ड करून टाकतं. पण माझ्या डोक्याला चेतना भेटत नाही पटापटा बोलायच्या. आपली हॅझर्ड लाईट चालू आहे. भाई एंट्रीच बंद झालीत का काय? कुंडलिका व्हॅलीची एंट्री बंद आहे की काय? नाही बंद आहे भाऊ. एवढ्या लांबून आलो आपण, एंट्रीच बंद आहे. कोण आहे का विचारायचं का? वळून देखणे का क्या? कारण की ह्यांनी पूर्ण जे आहे ते हे लावलेलं आहे साईडनी तार कंपाऊंड. त्यामुळं कुठंच आपल्याला खाली उतरता नाही येणार. कॅक्टस बिक्टस नसतेच ते. आहे का कोण? नो वन इज हिअर. लॉकड साईडने असं तार कंपाऊंड मध्ये. आणि तिथे लिहिलंय थांबा सुधागड अभयारण्य ठाणे वन्यजीवन विभाग. इधर चित्ता बिबट्या तुमको मिल सकता है, तो ज़्यादा पिछवाड़ा मस्ती नहीं करने का, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि सध्या आपण विथ फ्रेंड सर्कल नाही आहे, आपल्यासोबत एक लेडीज आहे. नाहीतर आपलं आडनाव तुम्हाला माहितीच आहे काय. पण काय करू शकतो, हा बेकार रे आपण. मैंने टामे ते बारे वातावरण. हा आणि माझं असं म्हणणं आहे की आपल्याला इथून पण लवकर निघालं पाहिजे, कारण 5-5:30 नंतर जर अंधार पडला ना, मग तर लवडे ना भोजनम. अरे वाक्य आहे ते एक. अरे यार आपल्याला थांबायला जागा नाही आता. इथं आहे का बघायचं काय चालू आहे का? एक गाडी दिसतीये अगोदर. इथं हे होता काय म्हणतात त्याला, बंद आहे. नो वन इज हिअर. ते वॉटरफॉल वगैरे चालू असायचे, पण ते कोणीतरी जागा विकत घेतली आणि नाव आपल्याला जावं लागणार इथून, कारण की एव्हरीथिंग इज क्लोज्ड. नो वन इज हिअर. पण आपण फोटो वगैरे तर काढू शकतो ना.
पण जाऊ दे, परत पण नको बोलायला कोणी यू आर इन आवर प्रायव्हेट प्रॉपर्टी ये वन ते वन. टॅक्टस बिक्टस काय नसते मागितलं ते आपल्या इकडे विकत घेऊन लावू. तिथे फक्त 5 ते 7 मिनिटाची ट्रिप होती. ट्रिप म्हणजे ह्याची फॉगची ट्रिप होती. त्यानंतर पूर्ण क्लीन आहे. आता सध्या मध्ये थांबलो होतो आम्ही फोटो काढण्यासाठी आणि अख्खं फॉग बिग गायब. काम 25 चांगले. रिटर्न फिरूया इथूनच खाली. यार तिकडे कुठं चालली? वाघ येईन बघ. आम्ही ठरवलं होतं की वरती येऊन ते कॉर्न वगैरे खाता येईल, पण काय कॉर्न वगैरे काहीच नव्हतं इथं. कारण की डायरेक्ट पूर्ण ती जी व्हॅली आहे कुंडलिका व्हॅली तेच बंद होतं. जायला इंटरेस्ट नव्हती, कोणीच नव्हतं. हॉर्न वाजवला होता आपण, बट नो वन वॉज देअर. या इट्स फनफुडिंग. येऊ का ढकलून? चल इकडे. घरी जाता जाता एक इथं मध्ये क्विक बाईट म्हणून सापडलं होतं. त्याच्यामध्ये घुसलं आपण. ह्याचा व्ह्यू चेक करा. व्ह्यू आहे की नाही व्ह्यू म्हणून पलीकडचा धरणाचा मस्त व्ह्यू आहे. तर जायच्या रूटला आपल्याला एक बटबटा दिसला आहे, ज्याच्यामध्ये सध्या बरेच जण थांबलेले दिसले. त्यामुळे आपण पण एकदा हे करावं. पण त्याला प्रेशर, मजबूत प्रेशर आहे. आवाज येत असेल आय गेस पाण्याचा. जोरदार चालू आहे. वॉटरप्रूफ टेस्ट तर झालेला आहे व्हिडिओचाच म्हणतो आहे. DJIचा जो नवीनच आहे आपला. परत एकदा टाकून चेक करता येईल की कसं काय येते क्वालिटी. भाई लोक आजच्यासाठी एवढंच. पोहोचलो आहे आता घराच्या जवळपास. व्हिडिओला करूया इथंच एंड. नेक्स्ट टाइम वी विल प्लॅन फॉर स्टेकेशन विथ बॉईज. लेट्स सी काय होते. जे होईल ते तुम्हाला दाखवण्यातच येईल. आणि नेक्स्ट